कोकणकर अविनाश, काय ट्रॅफिक करून ठेवले तुमच्या गावाने. तुमच्या कोंबडी गल्लीमुळे झाली वाटतं ट्रॅफिक. पंप पण गेलाय तेव्हा या मंदिरा ब्रिज मध्येच गेला. संगमेश्वर रेल्वे स्टेशन मस्त झालं एकदम. ट्रॅफिक वाले आले होते मध्ये. याला काय म्हणतात माहिती ना, पिलर कॅप. मित्रांनो, आता आपण निघूया इकडनं भाव नदीवरनं. आतापर्यंत तुम्हाला हा प्रवास दाखवला, पण आता निघायचं आहे पुढे. आपल्याला जास्त काय नाही आहे, आपण चिपळूणपर्यंत हा प्रवास कंप्लीट करूया, कारण मध्ये रस्ता खूप खराब आहे. तो रस्ता तुम्हाला कसा दाखवायचा, काय करायचं, त्यासाठी तुम्हाला हा पूर्ण रस्त्याचा जो प्रवास असेल ना, तो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. चला तर भेटूया या प्रवासामध्ये. चला भेटत राहूया. स्पॉट गेल्यानंतर परत ते ब्रिजचं काम तिथे चालू आहे, तेवढा रस्ता खराब आहे आणि हा परत सिमेंटचा रोड चालू झाला आहे. लास्ट टाइमला आपण इला तेव्हा नाही झालेलो होतो ना रिव्हर रस्तो, नाही झालेला. राईट साईडचा पण रस्ता झालाय, पण आवन जावन चालू नाही वाटतं त्याच्यावर, बंद ठेवली दिले. तयार तर झालेली आहे, जास्त पूर्ण तयार नाही झाली. मला वाटतं इथपर्यंतच आहे. होय होय, ही लेन इथपर्यंतच आहे. इकडे ताडम तुडूम चालू आहे. या खाली येत रे पावसात 100% येत. काय बोलतं ते येणार खाली. इकडे जे बांधलंय संरक्षण भिंत जरा जास्त मोठी उंचपर्यंत बांधायला लागणार आहे. त्या सगळं खाली येत, कवळा बांध नवीन बांधलेला ना रे, तोडलेला आता. पण हा रूट मस्त होईल इन फ्युचर मध्ये, कारण याच्या लेफ्ट साइडला नदीचा आहे. इकडे नदीच्या बाजूने हा संगमेश्वर पर्यंत जायला रस्ता आहे. बाऊ नदीचा आहे, बाऊ नदीच असेल बहुतेक, कुठे जॉईंट होते मला माहिती नाही. पण रूट मस्त होईल, प्रवास करायला मस्त वाटेल. तिकडे तयार झाला ना रस्ता. आला परत खराब रस्ता आलाय आता. बाजूला ही नदी दिसेल मला, नदीच्या बाजूनेच हा रस्ता होईल. या भराव टाकून एवढं उंच नदीच्या बाजूला त्याने बांधलंय, म्हणजे तयार केलंय ते. तोडमताडी चालू आहे. हे दगड आलेच वाटतं खाली. बोलला नाही की आपोआप इले दगड इलेत ते खाली. चला आता परत इथून तो पॅच खराब झाल्यानंतर परत चांगला रस्ता चालू झालाय. तो पण काय खूप मोठा पॅच खराब नव्हता. एक लेन जरी झाली तरी भरपूर. आपण याचा काय करणार पावसाळ्यात, हा कातळा पण वरती माती आहे, त्याचा काय करणार पावसाळ्यात. या इकडच्या पर्टिक्युलर पॅचचं काय खरं नाही, कधी खाली येऊ शकतो. त्यासाठी लेफ्ट साईडची जी लेन आहे ती लवकरात लवकर कंप्लीट करायला लागणार आहे यांना, कारण त्याच्यावर लेफ्ट साईडची पण लेन झालेली आहे ह्याची, पण ऑपरेटिव्ह नाही. मध्ये मध्ये काही त्याचे असे जॉईंट्स असतात ना, ते बाकी आहेत. जसं हा इथे बघा पुलाचा पार्ट आला, आणि ते जुनं पूल आहे तिकडनं बाजूला जे आहे ते जुनं पूल आहे. आहे नवीन पूल आहे ते जुनं पूल. पुढचा रस्ता आलाय. काय पुढचं गावाला माहिती नाही. मागे काहीतरी वांद्री लिहिलेलं होतं. वांद्रीत ना. इथपर्यंत त्या साईडची जाणारी पण लेन जी मुंबईला ती तयार आहे, आणि पुढे ते खडी बिडी टाकण्याचं काम चालू आहे. एक लेन तर तयार आहे. डायव्हर्जन इला वाटतं रे. होय, डायव्हर्जन आला.
इथे हे ब्रिजचं काम चालू आहे. हा खाली बसवणार वाटतं रस्ता. ते ब्रिजचं काम चालू आहे त्यामुळे ते रस्ता खराब आहे. टायर दे का मागे काय मागे मग 8 टायर. ते मंदिर आहे इथे ब्रिजचं काम चालू आहे. म्हणजे खालनं पाणी वाढ आहे उठते वाटतं इथे. आणि आता जुनं ब्रिज होतं वाटतं आपण ज्याच्यावरून आलो ते ब्रिज बनवून एवढा परत उचलावा लागणार आहे ना. ही जे लेवल दिसते ना तुम्हाला समोर ना जो रस्ता आहे समोर ना गाडी बघ ह्या लेवलला उचलणार नाही खालच्या राईट साईडच्या लेवलला उचलते. म्हणजे ह्यो आणखी खणूचो बाकी आहे रे खाली. तिकडचं आलं की इकडे तो रस्ता चालू करतील मग इकडे वरचं पडा. पावसात काय खरा नाही रे बाबा. ते बघ ना सगळा खणलेला. इथपर्यंत झालाय रस्ता. पुढचं काम बाकी आहे. उक्षीला आलो आपण. उक्षीत ना रे या लेफ्टला गेला तर ब्रिज. इथे काम चालू आहे. शेतून गेला लेन झाली तयार. उक्षी फाटा गेला मागे. उक्षी फाट्यानंतर दोन्ही लेन तयार आहेत. येणारी पण लेन तयार. पण जायला यायला ही एक लेन त्यांनी जाण्याला दोन्ही लेन वरनं चालू आहे. आवाज जेवण चालू आहे. दोन्ही लेन तयार आहे. तीन स्पॉट फक्त मला भाव नदी सोडल्यानंतर खराब भेटले. पण ते पण काय एवढे जास्त मोठे नव्हते. तर यायला तर काय हरकत नाही मला वाटतं या रोडनी. आता हो ह्या पण ब्रिज झाला कंप्लीट. खालना जायचे माहिती आहे ना आपण आहे ना ह्याच्यावर. डोंगर पोखरला नाही रे. अप्पू पोखरला नाही. कडापा या पत्ता कातळाचा काय खरा नाही आपण यार. राईट साईडचा जायचा खरा नाही. बघा मस्त डोंगरात वसलेलं एक गाव आहे. कुठचं गाव माहिती नाही पण मस्त वाटतंय. पुढे पण आहे माहिती नाही. अरे आपण ब्रिज झाला रे. तेव्हा आपण एकदा थांबलो होतो नाही का इकडे. हे पण ब्रिज झालंय मित्रांनो. गावाचं नाव नाही माहिती आहे पण बराच टाइम या ब्रिजचं काम चालू आहे. खालून नदी आहे. त्या नदीवरचा ब्रिज आहे. जेवढा फक्त जरा धडधडला ना तेवढाच फक्त पॅच खराब आहे. बाकी ब्रिज तयार झाले. तेव्हा इकडनं एक नदी आहे. त्या नदीला जॉईंट होते. गावाचं नाव काय कळत नाही. हिला काहीतरी हिला स्टॉप काय सोनगिरी गाव झालाय. हा पण ब्रिज झालाय. आणि इकडनं त्या साईडचा रस्ता तयार झालाय. सोनगिरी नंतर इथे परत ते ब्रिजचं यो उक्षी फाटो वाटतं रे. उक्षी फाटो यो काय का मागे गेलो तो उक्षी फाटो होतो. चालू आहे ते बाजूच्या भिंतीचं काम चालू आहे. लेवलिंग चालू आहे. काय ब्रिज आहे माहिती नाही. परचुरी लिहिलेली. परचुरी गाव. पण देवरुखला जायला हे ब्रिज फक्त बाकी राहिले आहे. आपण चाललोय जुन्या ब्रिजवर ना. इथे पण हा वाळ आहे खाली. हा वाळच आहे. कनेक्शन बाकी राहिलेलं आहे भराव टाकून. परचुरी गावचं हे पुढच्या महिन्यापर्यंत होईल म्हणून झालं तर चांगलं आहे.
बी पॉझिटिव्ह. भराव करून एवढं उंच परत वाढवायला लागणार आहे. खालच्या लेवलला जरा तिथून येतो आणि आपण चालूया जुन्या रस्त्याने तो वरच्या लेवलला. कॉर्ट आहे ना, कॉर्ट ना इथे यांचं वर्किंग स्टेशन आहे. माझ्या लास्ट व्हिडिओ रात्रीच्या व्हिडिओ झाला ना, किती खराब रस्ता होता माहिती आहे ना तुम्हाला. खराब रस्ता तुम्हाला दिसेल त्या व्हिडिओ, पण झालं हे. पण इकडचा पण रस्ता एक लेन तरी वर्किंग आहे आणि दुसरी लेन तयार झाली आहे पण ती वर्किंग नाही आहे. याच्यामध्ये त्यांनी खडी बिडी आणून टाकली आहे. जॉईंट बाकी असेल वाटतं मला. चौथा परचुरी काहीतरी चौथा का पाचवा स्पॉट असेल जो बाव नदी पासून संगमेश्वरला जाताना जो छोटा छोटा खराब पॅच 500-600 मीटरचा. हॉटेल राजमुद्रा गेलाय आणि हा जुना रस्ता आहे. इथे एक खिंड काहीतरी बोलतात बाबा याला. पुढची खिंड माहिती नाही. ते 2-3 खिंडी आहेत त्यापैकी एक खिंड. ह्या पॅचला टाइम झाला मधला पूर्ण तोडायला लागेल हा तो वेळ. आणि मुंबई गोवा हायवेची आणबान शान आपला रस्ता कसला पेवर ब्लॉकचा. बाकी परत पुढे सिंगल लेन आपला सिमेंटचा रस्ता चालू आहे. परत इथे एक खिंड होती बऱ्यापैकी तोडल्या वाटतं त्याने. इकडे तोडमताडी बऱ्यापैकी झाली आहे. आणि हा जर चांगला रस्ता आणि पुढे परत तो खिंड टाईप असा रोड. वर्क इन प्रोग्रेस. सगळीकडे आपले JCB लागलेले आहेत तोडणारे. काय म्हणतात त्या का माहिती नाही आपल्या. पण हा जुना रस्ता मजा वाटायची म्हणजे जुन्या रस्त्यामधला. अशा दोन्ही साईडनी कातळ आणि मधला जायला खूप मजा वाटायची. खूप म्हणून हा खूप नैसर्गिक हायवे चांगला. मुळी मिसळवाले. मुळी मिसळवाल्यांपर्यंत आलोय. तिकडनं लेन पूर्ण कंप्लीट आहे पण इकडची लेन एकच आहे आणि हे जुनं ब्रिज आहे. नवीन ब्रिज तिकडनं जाणार तयार आहे मुळी मिसळवाल्यानंतर. ठीक आहे झालंय. हा बोल. मी संगमेश्वरला संगमेश्वर मुंबईचा. पूर्ण चालली आहे ट्रेन. कोकण रेल्वे. हा आंबेडकर आहे. अनिल मोर. हा नाही लावलेला. हॉटेल स्वाद नंतर एका ट्रॅफिक आहे का कळत नाही आहे. एवढ्या लाईनी का लागल्या आहे. ते संगमेश्वर जवळ आलं तर हे ट्रॅफिक चालू झालेलं आहे. गाड्या यायला लागल्या इकडनं. लाईन सोडतात त्याला गाडी. ब्रिज जाम करताय. हा निमुळता रस्ता आहे रे. सिंगल लाईन आहे म्हणून त्या साईडला गेलो ना मी. ट्रकने त्या साईडला जाऊन जाम येणाऱ्या गाड्या पण जाम करून ठेवतो. आता कुठे आपण निघालोय पण सिंगल लेन आहे. पाहायला लागेल शिस्त लेनची नाहीतर मग काय खरं नाही. आपला खायचा हॉटेल नाही त्याच्या जवळच दिलो आपण. गणेश प्रभा हा म्हणजे एकदम 1 किलोमीटर असेल ना आपण
संगमेश्वर पासून आबो कुठे जातो जाऊ बघ ते काही बाहेर कशाला मारताय बघ तो शहाणपणा करत गेला बघ परत तिकडे पुढे आता सिंगल लेननी जातो जाऊन दे ना त्याला जाईल तरी तो खाली पोट अडकवून ठेवणार आता तो ट्रॅफिक मध्ये फसलोय आणि हे बघा ठेंबे ठेंबे चालू झालंय संगमेश्वरात ब्रिजच जाम त्यानं फोटोच काढला ना मध्ये तो शहाणपणा करून कुठे गेलो तो इकडच्या का सोडला नाही हा तिकडचे इले की मग इकडचे थोडे सोडतील जेव्हा आता इले बघ समोर ना गाडी येऊ लागली बघ ते झालं की आपली लाईन सोडते तिकडचे थोडे सोडला नाही की मग इकडचे सोडतील 1 तासाने क्रॉस करतोय ब्रिज 1 तास गेला इथे आपला मग योच रोड जाम होतो अरे या कमी कमी पण करून ठेवला नाही ना ते मोठे गाडी कसे पास होणार आहेत त्या ठिकाणावर काय तर जरा व्यवस्थित जाण्या येण्यासाठी पण रस्ता हो की नाही या रस्त्याचं काय होत नाही तोपर्यंत इकडे संगमेश्वरात येणं काय खरं नाही हे बघा इकडे खाली बसवलाय रस्ता इथून का सर्व्हिस रोड असेल मला वाटतं बहुतेक तो कमी करते ते काय तेव्हा तिकडची बिल्डिंग वगैरे तोडला नाही बघ ना आजूबाजूची घरं बिरं फोडली आहेत आता निघालो बाबा एकदा इथे ब्रिज बनते हे बोललो ब्रिज बनतंय खालना वाळायला जायला पाणी आहे जबरदस्त मोठी लाईन आहे पंप पण गेलाय त्याच्या पण पुढपर्यंत लाईन आहे नाही फिरता स्कूटरवर ना फिरता बाई तेव्हा ते शिस्तीत उभे आहेत रे कळला काय इथपर्यंत लाईन आहे एक ब्रिज येत आहे या मंदिरा ब्रिज मध्येच गेला दिसायचं नाही बा हाय बनवून देतील रे ते का जागा ही बघ तिला दिल्या जागा सुटलो बाबा संगमेश्वरात ना सुटलो हा इथून हा रोड झाला याचा आपला डांबरी रोड तयार झालाय लास्ट टाइमला मी जेव्हा आलो होतो त्या व्हिडिओमध्ये बघितला असेल तुम्ही तर हा बनत होता दिवसाचा जो व्हिडिओ रात्रीचा व्हिडिओ मध्ये आणि लेफ्ट साईडला पण त्यांचं बेस्ट टाकून झालाय म्हणजे होईल ते काम पण त्या संगमेश्वरच्या ब्रिजचं काय करायचं कळत नाही तो होत नाही तोपर्यंत ट्रॅफिक तिकडे होतच राहणार मानगाव सारखी परिस्थिती होईल रे त्याची हा खाली गेला निवळी गावाला संगमेश्वर निवळी आणि आपण चाललोय ब्रिजवरनं नवीन शास्त्री पुलावरनं शास्त्री पूल केलं क्रॉस ते डायव्हर्जन आता इथून काय सिंगल लेन वगैरे रस्ता काय व्यवस्थितच आहे काय खास व्हिडिओ मध्ये दाखवण्यासारखं नाहीतरी संगमेश्वर रेल्वे स्टेशन मस्त झालं एकदम इथे संगमेश्वर रेल्वे स्टेशनच्या नंतर जे ब्रिज आहे ना तिथेपर्यंत सिंगल लेन आहे कारण इथे यांना बहुतेक रेल्वेची NOC वगैरे लागेल म्हणून रस्ता बनत नसेल काही कारण असू शकतात तसं ब्रिज क्रॉस करू
आमच्या पुढेपर्यंत रस्ता झालेला आहे. पहिला इकडनं असं डायव्हर्जन होतं ते सरळ आहे. मोठं खड्डा मारला नाही वाटतं रे इकडे. राईट साईड काय एवढा पॅच. इथे आलो पेट्रोल पंपाला, पण CNG ला लाईन बघा किती आहे. इथपर्यंत बाहेर आली आहे लाईन. लावले त्यांना CNG. इकडनं दोन्ही लेन चालू होत आहेत. अरे हात नाही CNG मग उगीच लाईन लावून ठेवला नाही मी. पेट्रोल भरतात ते. सनशाईन धाबा. डबल लेन चालू झाल्यात. वाई सरंद मागजनला जायचा रस्ता. मागजन फाटा गेला. थोड्या वेळानंतर इथे परत डायव्हर्जन लागलाय. सिंगल लेन चालू आहे. इथे ब्रिज आहे. आरवलीचा ब्रिज असत रे आहे ना. आरवली त्यांच्या बाजूच्या ज्या बाउंड्री असतात म्हणजे काय कट्टा असतो तो इथे झालाय. आणि मध्ये तिथे तो थोडासा कशाला ठेवला कळला नाही मला. बाकी सगळं केलंय तेवढाच खराब आहे. ब्रिजच्या बाजूचे कट्टे नाही झाले तिकडे. ती खालना गेली. ती आरवली स्टेशन कडे गेली वाटतं. ती राईट साईडचं बाकी आहे. तो जुन्या रोडच्या इकडनं काढतात तो जाणारा ब्रिज. म्हणजे ह्या जुन्या ब्रिजवरनं आपण जाऊ असं असणार. आणि हा ब्रिज नवीन ब्रिजवरनं आवन जावन चालू आहे. त्या जुन्या ब्रिजवरती पण पुढेपर्यंत त्यांनी सिमेंटचा रस्ता तयार करून ठेवला आहे मुंबईकडे जाणारा. लेफ्ट साईडला मुंबईकडे जाणार लेन तयार तर आहे, पण बंद का ठेवली आहे काय माहिती नाही. आता आपण पोचलो आहे खेरशेदच्या टोल नाक्याला. बस करतोय खेरशेद टोल नाका. आसुर्डे गार्डन कामते तर सावड्याच्या पुढे आहे किंवा आसुर्डे असत. चिपळूण आसुर्डे बघतच नाही तो बघ. आसुर्डे 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 ना आसुर्डे. सावडे 2 किलोमीटर. चिपळूण 17 किलोमीटर. चालू आहे सावड्याला. वाजले 2:46 मिनिटं. ब्रिज जेव्हा बनवताना खूप हालत झालेली. खालना जावं लागायचं आम्हाला. मग कसं वाटायचं तिकडनं जाताना. आता आपण आहोत कामते घाटात. शहरातली गाडी बघा तुमचं गाण गाती. भावनांनी भावनांची गोडली गाणारी.
ओल्या चिंब पावसात ओली चिंब माती शारदाच्या चांदण्यात भिजल्या कागराती सर्जा राजाची जोडी माग हटना काय सांगू राणी मला गाव सुटना चिपळूण 6 माड 87 वाजले 2:56. पागमळ गुहागर ला जायला पुढून लेफ्ट आहे. शॉर्टकट पहिली या रस्त्याचं काम चालू होतं तेव्हा इकडनं डायरेक्ट ते गुहागर फाट्याला बाहेर पडायचे लोक सिटीमधनं आतमध्ये जातात. याला काय म्हणतात माहिती नाही. पिलर कॅप पर्दा झाले आहेत. लाईन आहे बा. लाईन तर दिसत नाही आधी इथे एवढी नाही तर काही ना लाईन चालू करतात ते. हा डेपो इकडनं आहे लाईन. दोन पंप आहेत ना इकडे. इथून म्हणजे बहादूर शेख नाक्याच्या इकडे चालू आहे ना तेव्हा फक्त असे पिलरच उभे आहेत. त्यांच्या बाजूचं काम नाही झालं. आपण बहादूर शेख नाक्याला 3:06 झाले. ते पण पिलर तयार करून ठेवलेत पण पुढे काही काम नाही. पिलर कंप्लीट झाले. बहादूर शेख नाका